माझ्या सुमधुर आवाजाने गाणे सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून मनपूर्वक आभारी आहे। आणि तुर्तास या ठिकाणी मी थांबतोय आणि माझे मित्र मोहन दादा यांच्याकडे मी माझा माईक सुपूर्द करतो। धन्यवाद। थँक्स, धन्यवाद। मारा 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 बिंदास मारा। हॅलो हॅलो So thank you all of viewers and listener. You're watching a fabulous trophy. This is Daman Trophy 2024-25. हो, इथे मात्र दुसरा चेंडू आपण पाहतोय। स्लॉक स्वीप केलेला आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, षटकार। जिंके माळी यांच्याकडून कालवार संघाला अंतिम विजेपद गाठलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक, तसेच संदेश म्हात्रे यांच्याकडून ही कालवार संघाला अंतिम विजय संघ जर अंतिम विजेतेपद लाभलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक। तुषार पाटील डुंगे यांच्याकडून नक्कीच फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल कालवार संघाला बेस्ट ऑफ लक आलेले। थँक्यू तुषार पाटील, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। चौकार येतोय दरम्यान, चौकाराने धावसंख्या धावफलकावर 10 लागते। मेगा फिनाले तुम्ही पाहतायत मित्रांनो, दमन चषक 2024-25 या स्पर्धेचा तिसऱ्यांदा आपण पाहतोय आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघ अंतिम सामना खेळतोय। आणि अंतिम सामना जर हा त्यांनी जिंकला तर एक रेकॉर्ड राहील, आणि हा रेकॉर्ड मला नाही वाटत भिवंडीमध्ये कधी तुटला जाईल। राऊंड द विकेट, लॉफ्टेड शॉट सरळ खेळलेले आहेत व्ही शेप मध्ये। लॉंगॉन आणि लॉंगॉप यांच्या मधून चेंडू जातोय चौकारासाठी। सोमनाथच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम चौकार। भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत मित्रांनो। ज्यांच्या शुभेच्छा पोहोचवण्यासारख्या आहेत नक्कीच आम्ही पोहोचवतोय, मात्र ज्यांच्या शुभेच्छा पोहोचल्या नाहीत त्यांनी आम्हाला नक्कीच धारेवर धरू नका। सर्वांनी मेसेज करा, कॉल कुणीही करू नका। पुल केलेला आहे मात्र पॉवरफुल नाहीये। सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल, डबल ही पूर्ण केली जाईल, मात्र थ्रो व्यवस्थित नव्हता। डबलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 16 लागलेले। रन मशीन ऑफ न्यू 40+ असं ज्यांना म्हटलं जातंय सोमनाथ यांच्या मार्फत आपण पाहतोय खरोखर रन मशीनच सुरू झालेली, कारण त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 16 धावा आल्यात। पहिल्या चेंडूवर त्यांनी धाव घेतली नव्हती। पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकातील हा अंतिम चेंडू। सोमनाथ काय जबरदस्त बॅटिंग करतोय, मातीच्या विकेटवर अगदी प्रत्येक चेंडू पाहतोय। देवीदास थोडा महागडा ठरतोय या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये। इथे मात्र एक सहज सोपा झेल आणि सोमनाथ याची खेळी संपुष्टात, विकेट डाऊन। आणि अटॅकिंग बॅटिंगचा असा परिणाम झाला की पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्या। तब्बल 28 संघांनी मित्र हो या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, आणि या 28 संघांना गेली 6 दिवस सांभाळत होते। गेले 6 दिवस या 28 संघाचं मॅनेजमेंट करत होते ते सन्माननीय अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब, आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून खरं तर सचिव रमेशजी तरे साहेब, सहसचिव धर्मेंद्रजी तांगडे साहेब आणि खजिनदार घनश्यामजी भोईर साहेब ही त्रिमूर्ती त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी या स्पर्धेचा देखरेख करत होते। आणि यांच्या मदतीने ही स्पर्धा यांच्या अथक परिश्रमाने, अथक कष्टाने ही स्पर्धा पार पडत आहे। याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। आणि या स्पर्धेमध्ये ही पहिली स्पर्धा असेल रमेशजी तरे साहेब आणि
धर्मेंद्रजी तांगडी साहेब, ज्या स्पर्धेमध्ये कुठलाच विघ्न आलं नाही, पहिली स्पर्धा. ओ इथे मात्र चांगला चेंडू आहे आणि या स्पर्धेचं खरं तर वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक संघाने मोहनदादा भोईर अगदी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. अगदी वेळेवर संघ उपस्थित झाले. कुठल्याही संघाने गैरशिस्त दाखवली नाही, कुठल्याही संघाने निर्णयाचा विरोध केला नाही आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. बॅकफुटला गेले फलंदाज, टॅप केलेल्या चेंडूला डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न झालेला नाहीये. खरं तर ही डबल व्हायला पाहिजे होती. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी लेझी आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपल कव्हर 17 आलेली आहे. 17. बघूया कोणाला खतरा होतोय. सोमनाथ बाद झालेला आहे. प्रकाश आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. प्रकाश स्वतः बंधू आहेत सोमनाथचे वरिष्ठ बंधू. हा चांगला चेंडू आहे, फुलर लेन चेंडू अलाउन दी कार्पेट खेळून काढलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दीपक तिथे आहेत मात्र ते डबल रोखू शकत नाही. ओ प्रकाश डेंजर एंड लावते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि तिसरी धाव घेताना फलंदाज सेफ. चौथ्या धावेचा प्रयत्न. 4 धावा पूर्ण. मी तर म्हणेन झू नांदुरकीची आणि कालवार गावची जत्रा एकत्र. अगदी अंधाधुंद क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. वरालदेवी ताडाली संघाचे कॅप्टन दत्ता पवार आणि कपिल गायकवाड तसेच ऑल अदर्स टीम वरालदेवी ताडाली यांच्याकडून ऑर्गनाइज कमिटीला नवीन 40+ क्रिकेट संघटनेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांना म्हणजे आई जोगेश्वरी जुनांदुरकी आणि कालिकामाता कालवार या दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आलेले आहेत. थँक्यू वरालदेवी ताडाली. गोलंदाज तयार नितेश. लॉफ्टेड शॉट स्लॉग स्वीप स्टीवाच्या अंदाजाने मात्र सीमा रेषा क्लिअर करता आलेली नाहीये. फलंदाज बाद. कडून या दोन्ही संघाला आणि ऑर्गनाइज कमिटी म्हणजे नवीन 40+ क्रिकेट संघटनेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. एवन जोडी यांच्याकडे आपण पाहतोय कॅमेरा मारलेला आहे आणि एवन जोडी यांना कॅमेराबद्ध केलेलं आहे. खरं तर तरे यांनी बघा स्पर्धा संपत आलेली आहे तरी सुद्धा पाहणी त्यांची सुरू आहे एवन जोडीच्या मार्फत. एवन जोडी म्हणजे रमीजी तरे आणि धर्मेंद्रजी तांगडी. ओहो पुल केलेला आहे. पॉवरफुल फटका आहे. अगदी बघितलंही नव्हतं की चेंडू कुठे जाईल. खडे खडे शॉट. सेवागच्या अंदाजाने हा षटकार. माध्यमातून स्पर्धा पाहत आहे जॉन्टी रोड्स ऑफ न्यू 40+ अजित गोराटकर. ते या वर्षी दमनला येऊ शकले नाहीत मात्र या दमन चषकासाठी त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. थँक्यू सो मच अजित गोराटकर. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आमचे क्लासमेट अजित गोराटकर. खूप खूप धन्यवाद आपण शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल. धावसंख्या धावफलकावर 29 लागलेली आहे. दोन्ही संघ आमच्याच एरियातील आहेत जितू मामा कालवार आणि झू नांदुरकी. परंतु एरिया वगैरे काही नसतं क्रिकेटमध्ये. जो जिता वही सिकंदर. तुमच्याकडे खेळ आहे ना नक्कीच खेळ दाखवा आणि विजेतेपद पटकवा. झू नांदुरकी संघाकडे जर बघितलं संघ बघा सोमनाथ अनफिट होता.
प्रकाश भाऊ अनफिट होते, परंतु त्यांनी संघाला सांगितलं की आम्ही जरी अनफिट असलो तरी तुमच्यावर दारोमदार आहे आणि ती दारोमदार तुम्ही पूर्ण करायचे. अंतिम सामना खेळतोय सलग तिसऱ्यांदा हा संघ. ही कमाल आहे, ही कमाल आहे. हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. प्रोफेशनल क्रिकेटसाठी खरं तर ज्यापासून कारिवली संघाला आपण ओळखत होतो, मात्र इथे प्रोफेशनल क्रिकेट खऱ्या अर्थाने जून अंदुरकी संघाने दाखवलेले. जिल्हास्तरीय कबड्डी चाचणी स्पर्धा आयोजक संदेश म्हात्रे 2025 अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन कालिका माता कालवार क्रीडानगरीमध्ये होणारे आयोजक संदेश म्हात्रे, आदेश म्हात्रे यांच्याकडून या संघाला नक्कीच जय कालिका माता कालवार संघाला फायनल जर आपण मारता तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. अजिंक्य पाटील यांच्याकडून ही राष्ट्रीय कबड्डीपटू यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक कालवार संघाला पूल केलेला आहे. तितका पॉवरफुल फटका नाही, मात्र तरीसुद्धा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर राहील. मिस फिल्डिंग आणि चौकार. जून अंदुरकी संघ लॉफ्टेड शॉट पूल केलेला आहे. हा पॉवरफुल फटका आहे का? लांबी जास्त नव्हती आणि मात्र मिड विकेट सीमारेषेवर झेल देऊन फलंदाज बाद. प्रकाश समाप्तीनंतर लागत आहे ती तिसरं षटक मार्गस्थ आहे. किती दुसरी संपली, तिसरी चालू आहे. पहिली चौका मारले ना. 33 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अनिल पुन्हा एकदा सज्ज होते. न्यू बॅट्समन दादा बॅट्समनचं नाव पाठवा. विनायक गोलंदाज तयार. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून अगदी सेफ फटका. स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद.
प्रिन्सला जावं लागेल माघारी. नरेश भाऊ आपण पुढे या. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. रोहन तरे आपण स्टेज कव्हर करा. तर स्वागत आणि सन्मान आपण करतोय. पडद्यामागे राहूनही त्यांनी चांगली भूमिका अदा केली. नक्कीच साफसफाईचं जे काम केलं त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर टिप म्हणजे बक्षीस दिलं जात आहे धर्मेंद्रजी तांगडे यांच्याकडून 500 रुपयांचं. क्या बात आहे. शिवनाथ फलंदाजीसाठी येतोय. जयगावदेव वढूनगर संघातर्फे काळवार आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू अगदी व्ही शेपमध्ये खेळून समोर चेंडूला पाठवलेला आहे. डबल आली. डबलच्या माध्यमातून धावसंख्या 42 वर पोहोचलेली आहे. संध्याकाळचं वातावरण आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये मी तर म्हणेन की एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे जुनांदुर्की संघाने. मात्र हॅट्रिक करायची असेल तर अजूनही काही धावा वाढवाव्या लागतील. 3 चेंडूमध्ये किमान 8 धावा तरी कराव्या लागतील, कारण तेव्हाच 50चं टार्गेट पूर्ण होईल.
वेलकम काराम केणी सर. धावसंख्या धावफलकावर 42 झालेले आहे आणि उर्वरित या षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात म्हणजे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बघा मला वाटतं खेळाडू थोडासा इंजर्ड झालाय, काय झालं ते बघायचं आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आपण पाहतोय. दमन दौरा 2024 स्पर्धेतला शेवटचा अंतिम सामना. दोन दिग्गज संघ एका बाजूला जय कालिकामाता कालवार तर दुसऱ्या बाजूला एक जोगेश्वरी झोन नांदुरकी. प्रथम फलंदाजी करताना आपण झोन नांदुरकी संघाला पाहतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे, सुरुवात आहे, आगास आहे. संघाची धावसंख्या अद्यव स्थिती 42. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मित्र, कालवार गाव नेहमीच क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल दर्जावर राहिलेलं आहे आणि खास करून कालवार गावामधून मला वाटतं येत्या 7 तारखेला देखील क्रीडा महोत्सव अर्थातच कबड्डीच्या मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. कबड्डीचा बिग इव्हेंट कालवार गावामधून आपल्याला पाहायला मिळणार येत्या 7 तारखेला. त्याचे आयोजक संदेश म्हात्रे, आदेश म्हात्रे त्यांनी देखील या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. खास करून कालवार संघाला त्यांच्याकडनं शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आपण जर विजय संपादित केला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राईज देखील दिलं जाणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कबड्डीपटू अजिंक्य पाटील, अजिंक्य रमेश पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि आपल्या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर एक ब्रेकिंग न्यूज देखील कालवार संघाला त्यांच्याकडे आहे की कालवार संघ अंतिम फेरीमधून आजच्या या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला तर त्यांच्याकडे देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी जाहीर केलेलं आहे. चेंडूला सुंदर सबस्क्राईकटचा फटका, चेंडू तो कव्हरला, क्षेत्ररक्षक थोडासा थांबल होताना सचिन म्हात्रे आणि ज्या ठिकाणी 1 धावे तिकडे 2 धावा कन्वर्ट होतात. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 45. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक म्हात्रे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक झाली होती. थोडासा अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पण पाहिला फलंदाज गणेशाचा, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता आता मला शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं बाकी आहे आणि बघूया अंतिम चेंडूवर कशा प्रकारच्या धावा येतील. चौकार षटकार, दुहेरी तिहेरी की षटकार की गोलंदाज होईल बाद. फलंदाज गोलंदाज यामधून हा संघर्ष आपण पाहतो. अंतिम चेंडूवर चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय, यास फलंदाज बाद. गोलंदाज सरशी ठरतो या ठिकाणी. आता वेळ आहे म्हणून घेतलाय. गेली 6 दिवसाच्या स्पर्धेमधून ज्याने उत्तम असा गुणलेखक केला भिवंडी क्रिकेट असोसिएशन फुटबॉल संघटनेशी जॉईन असलेले गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उपदारशाला आणि एक स्पेशल मोमेंट त्यांना या ठिकाणी दिली जाते. त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि त्यानंतर पहिल्या 2 दिवसामधून आणि शेवटच्या अंतिम दिवसामधून ज्ञानेश्वर चिकणे या स्पर्धेमधून ज्यांनी 3 दिवसामधून आपलं समालोचन केलं, 3 दिवसामधून आपलं समालोचन केलं त्या ज्ञानेश्वर चिकणे यांना आपण करूया सन्मानित. पहिल्या 2 दिवसामधून आणि ज्या आजच्या अंतिम दिवसामधून अर्थातच या स्पर्धेमधून ज्यांनी 3 दिवस रंग भरला
सुरेख सुंदरसं समालोचन केलं त्या ज्ञानेश्वर चिकणे यांना आपण करूया सन्मानित. नक्की स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेतील आमचे उत्कृष्ट समालोचक आणि या संघटनेचे सदस्य ज्ञानेश्वर चिकणे सर, एक उत्कृष्ट लेखक कवी, आणि पुढील स्वागत सन्मान करूया भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष मोहनदादा भोईर यांचा. एवन जोडी रमेश तरे सर आणि धर्मेंद्र तांगडी साहेबांचे शुभ हस्ते शुभ सन्मान. आमचे साथी समालोचक उत्कृष्ट कव्वाली गायक मोहनदादा भोईर. यास मित्रांनो, आता आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि अंतिम सामन्यातील दुसरी इनिंग इथे फक्त बाकी आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत काळीराम केणी सरांचा. माजी उपसरपंच झाला कधी. नक्कीच गेली 6 दिवस या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण ओम फोटो लाईव्ह या वाहिनीवरून आपण या गुजरात दमणीतून संपूर्ण ऑल कंट्रीमध्ये पोहोचवलं आहे. आमचे मानकुलीकार अनिल गुरुनाथ केनी यांचा आपण स्वागत सन्मान करूया. नक्कीच ओम फोटो लाईव्ह आगळी पाऊल पडते पुढं. अनिल केनीनं लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आमच्या मानकुली गावाचं नाव 7 समुद्र पार पोहोचवलेलं आहे आणि त्यांचा स्वागत सन्मान करतील रमेशजी तरे आणि धर्मेंद्र तांगडी. नवीन 40+ एवन जोडी. धन्यवाद अनिल केनी. आपले डीजे मॅनचं देखील आभार मानू. चांगली म्युझिक सिस्टीम आमची संपूर्ण टीम. नक्कीच या आपण आमचे डीजे मॅन एंग अँड ड्रेसिंग मेहुल भाई. नक्कीच आपलं देखील स्वागत आणि सन्मान आमच्या संघटनेच्या वतीने केला जाईल. नक्कीच मेहुल भाई म्हटलं की नेहमीच आम्हाला दाबेल किडानगरीतून त्यांची चांगली म्युझिक सिस्टीम आम्हाला पाहायला मिळते आणि चांगले आमचे डीजे ऑपरेटर अगदी आमचे महाराष्ट्रातील चांगले धून त्यांनी पेश केलेत. धन्यवाद मेहुल भाऊ, आपलं देखील खूप खूप स्वागत आणि आभार. असं तुमचं सदैव प्रेम आमच्या संपूर्ण कमिटीवर राहील अशी आम्ही आशा बाळगतोय. धन्यवाद. मंडप डेकोरेटर मालक ग्राउंड स्टाफ या करण भाई के देवेश भाई देवेंदर. यस आपले मंडप डेकोरेटर ग्राउंड स्टाफ करण भाईचे देखील स्वागत करा तरी साहेब. या करण भाई आपको भी आना है. आपको भी शॉल और फुलगुच्छ देकर आपका भी स्वागत और सन्मान. डीजे छोटू. यस नाही छोटूचा करायचं आहे. खास करून दरम्यान तांगडे छोटूचा करायचं आहे. या छोटू. नक्कीच अगदी दरम्यान तांगडी सरांची फरमाईश त्यांनी ते वाजवली आहे. छोटूचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. आमचे सिंगम सहसचिव धर्मेंद्र तांगडे यांचे शुभ हस्ते डीजे मॅन छोटू यांना शॉल. यस धन्यवाद छोटू. जाऊया आपण या महत्वाच्या सामन्याच्या समालोचनाकडे बोलूया. धावसंख्या 2 चेंडूमध्ये 3. विजयाचं लक्ष्य आहे 46 धावांचं. बघूया सलग तिसऱ्यांदा की नवीन चॅम्पियन नक्की संदेश शेठ म्हात्रे आदेश शेठ म्हात्रे यांचा संघ दमन चषकावर नाव कोरेल का. आणि ज्युनियर बालाचा हा सुंदर फटका चेंडू सीमा पार येतोय चौकार. नक्कीच या स्पर्धेतून मी कौतुक जरूर करेन जय कालिका माता कालवार संघाचा सिनियर गोलंदाज देवीदास म्हात्रे यांचा. आज मी त्यांच्या गोलंदाजीवर पॉवर प्लेच्या खास करून ओव्हरमध्ये लक्ष केंद्रित करत होतो. चौथ्यावर मानकुळीचा योगेश दलवी
सचिन सर पूर्ण संघाचा नक्कीच जगदीश पाटील आणि त्यानंतर सिद्धीविनायक अंजूर संघाचा रवींद्र मडवी आणि आई जोगेश्वरी जून अंजुरकीचा सलामीवीर सोमनाथ पाटील याला बाद करण्याची कामगिरी देवीदास म्हात्रेने केलेली आहे. आजच्या दिवसातून 4 सामन्यातून 4 महत्वाच्या सलामीवीरांना बाद करण्याचा विक्रम देवीदास म्हात्रेच्या नावावर आहे. वय वर्ष 57 आणि 58 वर्षात त्यांनी प्रवेश केली आहे. नक्कीच ईश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देवो. आज कपिल म्हात्रेचा देखील वाढदिवस आहे आणि अंतिम सामना कालवार संघ खेळतोय. 5 चेंडूमध्ये धावा बनवलेत 8, 46 बनवायचे आहेत. बघूया सोमनाथ पाटील संघ तिसऱ्यांदा दमन दौऱ्याचा चॅम्पियन की मात्र नवीन विजेता आपल्याला मिळेल. प्रवीण अण्णा आणि ते बॅटला चाटून चेंडू गेलाय. यष्टीरक्षक सूर्याजी पाटीलच्या हातामध्ये फलंदाज बाद. केनी मानकुलीकर टेक्निकल टीमचा देखील आभार आणि आमचे संपूर्ण ग्राउंड स्टाफ तसे डीजे मॅन यांचे देखील आभार. आणि ते बॅटची कडा फलंदाज बाला नाराज अगदी हलक्या पावलाने आपला पॉपिंग क्रीज सोडताना 46 बनवायचे आहेत आणि 7 चेंडूमध्ये पहिली सलामीर जोडी 8 धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. कपिल म्हात्रे खेळपट्टीवर इंटर होते. नक्कीच आपले संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांकडून जे 2 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत त्यांच्यासाठी प्रत्येकी 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक साहेबांनी दिलेलं आहे. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा. आई जोगेश्वरी जून आंदोलकी संघाविषयी बोलायला शब्द कमी आहेत. सलग 3ऱ्या वर्षी अंतिम सामना हा संघ खेळतोय. हा फटका कपिल म्हात्रेचा बॅटची आउटसाइड एज लागली होती. चेंडूला शॉट थर्डमॅनला शेनार म्हात्रेनं अडवलाय. आमचे मेजरमेंट नक्कीच संतोष पाटीलनं देखील चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे.
आणि देवीदास म्हात्रे यांचं विशेष आपण इथे अभिनंदन करूया. नक्कीच रुपेशदादा पाटील, शोलमाता वाल यांनी सचिन म्हात्रेला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि दोन्ही संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद रुपेशदादा पाटील, शोलमाता वाल संघाचे सिनियर खेळाडू सध्या आम्हाला होम फोटोच्या लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. दीपक म्हात्रेचा फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. धावा मिळेल फक्त एक सिंगलला धावसंख्या डबल डिजिट 2/10. अजूनही 36 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडूमध्ये 36. नक्कीच आमचे रमेश तरेस साहेब असतील, धर्मेंद्र तांगडी या दमन दौऱ्याची संपूर्ण रूपरेखा कार्यक्रमाची अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडलेली आहे. बघूया फटका आपण पाहतोय. अपड्राईव्ह कपिल म्हात्रे येथे चेंडूला खेळून काढले. 2 धावा पूर्ण केलेत. 2 ने धावसंख्या झाली ती 12. नक्कीच भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आणि श्री कालिका माता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सदाभाऊ म्हात्रे यांनी संपूर्ण भिवंडी तालुका कमिटीला शुभेच्छा दिलेत. चांगली स्पर्धा आयोजित केली. प्रताप पाटील साहेब असतील, मनोहर जोशी, गणेशदादा केरी आणि ऑल कमिटीचे त्यांनी आभार व्यक्त केलेत आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद सदाभाऊ म्हात्रे. आपला दमान चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. काय ताकद आहे कपिल म्हात्रेच्या मनगडामध्ये. चेंडूला होती उडवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. कालवार संघ उचलेल. प्रिन्स शिकारी इथे चेंडूला अगदी कव्हर आणि पॉइंट रिझन मधून खेळलेत. कपिल म्हात्रे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 20. नक्कीच 2 ओव्हर 20 आणि येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये 26. सामना दोन्ही संघांसाठी अजूनही समान आहे. 2418. गाडी नंबर प्लीज गाडी काढा तिथून. गाडी आठवायची आहे प्लीज. आपल्या खेळाडूची कोणाची असेल तर गाडी काढा. तिथे गाडीचा अडथळा निर्माण होतोय. 2418 नंबरची गाडी आहे तिथून काढायची प्लीज मित्रांनो. आपल्याला वारंवार सूचना येत आहेत. प्रिन्स शिकारी तुमची आहे, काढा प्लीज. काढा. सामना थांबवा सर 2 मिनिटं. तिथे आपले जे खेळाडू आहेत त्यांना ग्राउंडसाठी तिथे प्रॅक्टिस करायची आहे. चला प्रिन्स शिकारी या प्लीज. अजय पाटील आपण गाडी आठवा तिथून. गाडी काढा. महेश गायकर प्रिन्स शिकारीची गाडी आहे, काढा. चोवीस चेंडू आणि 26 धावा. नक्कीच नवीन 40+ संघांना कळविण्यात येते की न्यू जय बजरंग 40+ संघानं व टायगर ग्रुप सावंदे यांनी हुतात्मा चषक सावंदे 2024 आयोजित केलेला आहे. तरी सर्व 40+च्या इच्छुक संघांनी तिथे आपला सहभाग नोंदवायचा आहे. स्पर्धेचा कालावधी 11 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान 2 दिवसीय स्पर्धा आहे. आपले जय बजरंग गोरसाई संघानं ते आयोजन केलेले आहे. ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आमच्या ज्ञानेश्वर मुकादम. 11 ते 12 जानेवारी हुतात्मा चषक सावंदे
12 चेंडू 26. मैदानामध्ये दीपक म्हात्रे, सोमनाथ पाटीलचा पहिला चेंडू आणि पहिला वार दीपक म्हात्रेचा, येतोय चौकार. गुड शॉट. नक्कीच गेले 7 दिवस आमच्या संपूर्ण कॉमेंट्री पॅनल असेल, पंच, आयोजन कमिटी यांची जेवणाची उत्तम सोय ज्यांनी केलेली आहे. आचार्य आमचे जामबारी किशोर पाटील आणि संजय पाटील, आपण या, आपलं देखील स्वागत आणि सन्मान होईल. नक्कीच अगदी सर्वांनी या आपल्या आचार्यांना नक्कीच त्यांचा गुण गौरव केलेला आहे. सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा अगदी रुचकर त्यांनी बनवलेलं आहे. दोन्ही आपले सहभागी या किशोर पाटील आणि संजय पाटील, आपल्या देखील स्वागत आणि सन्मान होईल. आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं बघूया. 12 मध्ये 26 आणि त्या टिपला झेल. फलंदाज बाद दीपक म्हात्रे. धावा बनले 26 आणि बनवायचे आहेत 9 मध्ये 20. नाव चेंडू 20 धावा. संभाजी म्हात्रे थोडेसे नक्कीच तब्येत साथ देत नाहीये. संघनायक आहेत, लय मध्ये आले तर नक्कीच तिथे पलटवार पाहायला मिळेल. मात्र ज्या संघाने 2 वेळा चषक उचललाय तो संघ देखील तिसऱ्यांदा चषक उचलण्याच्या तयारीत असेल. आपण स्वागत आणि सन्मान करूया. रोहन तरे, जरा आपण 1 मिनिट थांबा तरी साहेब, हे 3 चेंडू टाकून घेऊया. ओव्हर कंप्लीट करू. रोहन तरे ओव्हर कंप्लीट करू. आचारी बसा. नक्कीच आमचे किशोर चिकणे आणि संजय पाटील, किशोर यांना पाटील बोलतायत, उतार्यावरून अजून चिकणे का पाटील माझ्यापर्यंत माहीत आली नाही. गेली 24 वर्ष आम्ही एकत्र आहोत. चांगले आमचे सहकारी मित्र आहेत. किशोर चिकणे 9 मध्ये 20. आणि हा चेंडू आला वाईट. नक्कीच अंतिम सामन्यातून आपण पंच पाहतोय सूर्यकांत मोरे आणि जितेंद्र वेती सर, ज्यांच्या हाती नवीन 40+ चे धागे दोरे, त्या आमचे सूर्यकांत मोरे. क्या बात आहे. आमच्या दरम्यान तांगडी खुश, तरे साहेब खुश. वाह, अपील. नक्कीच इथे चेंडू आलाय. काय बात आहे, क्या बात आहे. संजयचं चांगलं फिल्डिंग. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी पूर्ण. मोरे सर बाद आहेत.
नाही चौकार आलेला होता, चौकार नाही. यस फलंदाज धावचीत बाद आहेत. नक्कीच संभाजी म्हात्रे देखील पंचांचा मान राखलेला आहे. नक्कीच नवीन फलंदाज सचिन. संभाजी म्हात्रे बाद झालेत. धावा आलेत या चेंडूवर 2 आणि धावसंख्या 29. आता 8 मध्ये 17. 8 चेंडू 17 धावा. नक्की संदेश म्हात्रे, आदेश म्हात्रे, प्रगती कौरीचे मालक आणि ग्रामपंचायत कालवारचे माजी उपसरपंच यांच्याकडून देखील कालवार संघाला शुभेच्छा लिहिलेत. अजिंक्य पाटील, रोशन म्हात्रे, प्रशांतजी आणि नक्कीच आपले गोल्डमॅन प्रदीप म्हात्रेंचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. बघू चेंडू हवेमध्ये आणि ते झेल टिपलाय. फलंदाज बाद कपिल म्हात्रे. सात चेंडू आणि 17 धावा आहेत. कालवार संघाला दमन चषक्याचा चॅम्पियन व्हायचा असेल तर 6 मध्ये 17 बनवायचे आहेत आणि सलग तिसऱ्यांदा दमन चषक्याचा विजेता व्हायचा असेल तर आई जोगेश्वरी झून आंदुरकी संघाला या धावा रोखायच्या आहेत. नक्कीच पंचायत समितीचे विद्यमान सदस्य अंकुशजी पाटील, नक्कीच आमचे सूर्यजी पाटील यांचे बंधू आहेत. यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद अंकुशजी पाटील. हा चेंडू वाईट नितेश आलाय. आता 7 मध्ये 16. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. आमचे आचारी किशोर चिकणे आणि संजय पाटील यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. नक्कीच अगदी सर्वांना 7 दिवस रुचकर जेवण, नाश्ता आणि चहा त्यांनी दिलेला आहे. क्या बात है. कुमार तांगडी एक कट्टर शिवसैनिक, धर्मेंद्र तांगडी साहेबांचे बंधू आणि जे 2 संघ खेळतात ना, अगदी आम्ही दोन्ही बंधूंची इथे नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा दिले. कुमार तांगडे आम्हाला जोडलेले आहेत. ते म्हणतात की एक संघ माझ्या सासुवाडीचा आहे कालवार आणि धर्मेंद्र तांगडी साहेबांची सासुवाडी जून आंदुरकी. क्या बात है. काय योगायोग आहे. विनोदजी काटेकर, क्या बात आहे. तेव्हाच ते गप्पा आहेत. अगदी जून आंदुरकी जिंकला तर धर्मेंद्र तांगडी खुश असतील आणि जर कालवार जिंकला तर कुमार तांगडी खुश. वा. 6 मध्ये 14 आणि गणेश भोईर, आमच्या जितू मामांचं देखील खूप मेहनत आहे. गेले 7 दिवस विनोद काटेकर आणि जितू मामा यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. सहा मध्ये 14 इथे डावखोरे हाताचा फलंदाज सचिन सिनियर आलेत की सचिन ज्युनियर. 2 सचिन आहेत.
बघूया. नक्कीच अगदी रमेश तरे सरांची अपार मेहनत, लॉट असेल, सर्व खेळाडूंची जेवणाची व्यवस्था असेल, चहा नाश्ता रोजचं किराणा सामान कुठे काय संपलंय आचार्यांची सतत संलग्न असून वेलकम. नक्कीच साहेबांकडून जे पारितोषिक होतं ते पारितोषिक साहेबांनी आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा केले. दोन्ही संघांना जे अंतिम फेरीमध्ये गेलेत त्यांना प्रत्येकी 5-5 हजार रुपयाचा रोख रक्कम. नक्कीच इथे बघूया. चेंडूला अगदी वाईडीच्या लॉंग ऑनला फील केलाय आणि फलंदाज इथे धावचीत बाद होते नितेश. त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपयाचं धनादेश आम्हाला दिले. तुमचे देखील आम्ही स्वागताने आभार व्यक्त करतोय. दादांचे बंधू आणि त्यांच्याच नावाने हा संघ आपण खेळताना पाहतोय. नक्कीच 5 चेंडू 13 धावा. क्या बात आहे. सूर्याजी पाटील यांचे बंधू अंकुजी पाटील पंचायत समितीचे सदस्य यांच्याकडून रोख रक्कम 51,000 आणि एक बोकाड. धन्यवाद अंकुजी पाटील. वेलकम. दीपकभाऊ म्हात्रे शिवसेना उपतालुका प्रमुख आणि कल्हेर गावचे उद्योजक उद्योगपती आणि बंद्रेमूर्ती कल्हेर या संघाचे करता धरता आहेत. नक्कीच दीपकभाऊ यांनी देखील या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक, चौकार षटकार हॅट्रिक 1,000 आणि आमच्या समालोचक पॅनल असेल, गुणलेखक आणि पंचांसाठी देखील योग्य तो बक्षीस दिलेला आहे. आपला आभार आहे. धावा म्हणले 35. आता बनवायचे 4 मध्ये 11. 4 चेंडू 11 धावा. इथे हा फटका अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. आता 3 मध्ये 9. 3 चेंडू 9 धावा. आज कालवार संघानं प्रथम चौथ्या मानकुली संघाला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यातून सचिन स्पोर्ट पूर्णा, तिसऱ्या सामन्यातून एवन जोडी सिद्धून एक अंजूर आणि आता चौथा सामना खेळतोय आई जोगेश्वरी जू नांदुरकी या संघासमोर. हा फटका ऑन साईडला उडवलाय आणि हा चेंडू काय नजाकत, ताकद, टायमिंग, चेंडू सीमापार, षटकार. डीजे हा फटका मारला होता की गेला ह्याचा अंदाज मांडणं कठीण आहे. मात्र आता कालवार संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 2 चेंडू 3 धावा. नवीन चॅम्पियन की सलग तिसऱ्यांदा विजेता संघ. क्या बात आहे. अनिल दहिवलकर काय फटका सजवलाय. संदेश पाटील खारबाव यांच्याकडून देखील दोन्ही संघांना शुभेच्छा आलेत. वा. 2 चेंडू 3 धावा. चौकार येईल, षटकार येईल की डॉट, विकेट 2-3. आणि फटका खेळलाय. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी पूर्ण. स्कोर इज लेवल. 1 चेंडू 1 धाव. क्या बात आहे.
अगदी सामना कसा हवा तर सामना असा हवा. वा, आमचे प्रताप पाटील साहेब खुश आहेत आणि सचिव सहसचिव एवन जोडी खुश आहे. दीपकजी म्हात्रे खुश आहेत आणि अध्यक्ष मनोहर जोशी साहेब खुश आहेत. चेंडू डॉट गेला, इष्टरक्षकानं पकडला तर धाव नाहीये. ही आपली भिवंडीची निमवली आहे. एक चेंडू एक धाव. क्या बात आहे. आता दीपक भाऊनी बक्षीस लावलंय. कालवार संघ करेल भाऊ एका धावीसाठी लावा. षटकार मारला तर 500, त्यांना धाव 1000. क्या बात आहे. असेच बक्षीस लावतात दीपक भाऊ. नाणेफेकीला आले टॉस जिंकेल त्याला 500. डॉट काढले तर जगदीश पाटील यांच्याकडून 1000. गोलंदाज गणेश भाऊ इरला. एक चेंडू एक धाव. चॅम्पियन कोण हा प्रश्न चिन्ह आहे. अगदी सामना झालाय कालवार वर्सेस झून अंदुरकी. इथे कुमार तांगडी की धर्मेंद्र तांगडी. कालवार जिंकला तर कुमार तांगडी आणि झून अंदुरकी जिंकला तर धर्मेंद्र तांगडी. दोघांच्या सासवडी आहेत. बघूया दोन्ही बंधू आणि दोन्ही बंधूंच्या सासवडीचे संघ. वेलकम पंकज पाटील. काय सामना फिरवलाय अनिल दहिवलकरनं. प्रवीण अण्णा संपूर्ण टीम जल्लोष करण्यासाठी बसलेली उभी झालेली आहे. एक चेंडू एक धाव. सामना कोणीही जिंको मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. एक चेंडू. बघूया एक चेंडू एक धाव. गणपती बाप्पा. आणि हा चषक जिंकलाय. जय कालिका माता कालवार. अभिनंदन. आजच्या दिवसातून 4 विजय मानकोली. 4 संघानं हरवलाय. तीन स्टंप घ्या. विजेता जरूर कालवार झालाय मात्र जून अंदुरकीला देखील स्टंप द्या. यस, क्या बात है.